पालघर जिल्ह्यातील मोनोर गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा नदीवरील धरण परिसरात आपण आलेलो आहोत। या ठिकाणी मोनोर गावाला पूर्ण पाणी पुरवठा करणारी ही मेन पाईपलाईन आहे। या पाईपलाईन मधूनच मोनोर गावाला पूर्ण पाणी पुरवठा होतो। गेल्या वर्षी 2025 ला 25 जूनला ही भूसंखलन होऊन पाईपलाईन हवेत तरंगत होती। आता सुद्धा तरंगत आहे, आपण बघू शकतात। आणि ह्या पाईपलाईनला जे लोखंडी पाईप आहेत, अँगल आहेत, त्यांनी पाईपला धरून पकडून ठेवलेला आहे। आणि आपण बघू शकतात का ही पाईपलाईन आहे ही पूर्ण हवेत तरंगत आहे। त्यानंतर गेल्या वर्षी मोनोर गावचे सरपंच चेतन पाटील आहेत, ते या ठिकाणी आले होते। त्यांच्याशी आम्ही बातचीत केली असता त्यांनी आम्हाला असे सांगितले की 2023 ला भूसंखलन झालं होतं। आपण बघूया, हे 2023 ला भूसंखलन झालेलं आहे। आणि त्यानंतर 2023 मध्ये भूसंखलन होऊन मोनोर गावाचा तब्बल 15 ते 20 दिवस पाणी पुरवठा हा बंद झाला होता। त्यानंतर ही आपल्याला पाईपलाईन दिसते, ती 2023 ला 20 मीटर आतमध्ये खेचली गेली आणि ही इथे केली। त्यानंतर गेल्या वर्षी पुन्हा भूसंखलन झाले आणि परत हा पाईप लटकत आहे। गेल्या वर्षी सरपंचांनी सांगितलेले होते की ह्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे, एस्टिमेट तयार सुरू आहे आणि एस्टिमेट झाल्यानंतर सायलंटच्या मेन रस्त्यावरून ही पाईपलाईन खेचू असे सांगितले होते। हा समोर आपल्याला दिसतो तो समोरचा सुद्धा पाईप तुटलेला आहे, ती सुद्धा पाईपलाईन होती। ती पाईपलाईन किती साली तुटलेली होती आणि त्याच्यानंतर ही पाईपलाईन दिसते, ती कधी बांधली तुम्ही? ती 2023 ला 23च्या पावसाळ्यामध्ये झालेला आहे। आणि ही आपण 23 लाच बनवली। ज्या वेळेस ती तुटल्यानंतर ही आपण बनवली, ही कमीत कमी 20 मीटर आपण आतमध्ये घेतली। त्याच्यानंतर पण आता इथली जमीन भुसभुशीत झाली आहे पाण्यामुळे आणि खचत चालली आहे, त्याच्यामुळे आता ही पण जाण्याच्या शक्यता आहे। म्हणून आता आम्ही असं नियोजन केलं की ही लाईन पूर्ण मेन रस्त्याने शिफ्टिंग करायची असं ठरलं, पण तात्पुरता पाणी पुरवठा बंद नाही झाला पाहिजे म्हणून आपण याला सपोर्ट देणार आहोत। तुम्ही कायमस्वरूपी तोडगा ह्याच्यासाठी काढणार आहे, तो कधी, म्हणजे सुरुवात कधी करणार आहे? आता एस्टिमेट बनवायला तर आपण त्यांना साहेबांकडे सांगितलंय त्यांना, आता त्याचं एस्टिमेट बनलं तर याला तात्पुरती सध्या सपोर्ट देऊन पाणी पुरवठा बंद नाही झाला पाहिजे आणि तिकडचं एस्टिमेट आल्यानंतर तिकडचं काम त्वरित चालू करण्याचं आम्ही म्हणते ठरवलं। पण आता वर्ष उलटून जाईल पण आपण आलेलो आहोत, काहीही केलेलं नाहीये, कामाला अगदी सुरुवात सुद्धा केलेली नाहीये। काही दिवसामध्ये पावसाळा येणार आहे। गेल्या वर्षी जेव्हा भूसंखलन झालं होतं त्यावेळेस ह्या ठिकाणी घटनास्थळी जे डेप्युटी इंजिनियर आहेत गणेश गायकवाड, हे स्वतः ह्या ठिकाणी घटनास्थळी आले होते। त्यांनी पाहणी केली, तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच, सदस्य सर्व लोकांनी येऊन ह्या ठिकाणी पाहणी केली आणि त्यांनी सांगितली की आपण ही पाईपलाईन आहे ही मेन रस्त्यावरून घेऊया। मग काय झालं? ग्रामपंचायत गेल्या वर्षी झोपलेली होती, ती अजून जागी झालेली नाहीये का? की आता वाट बघते परत भूसंखलन होऊन मोनोर गावाचा पाणी पुरवठा बंद होण्याची? ह्या संदर्भामध्ये MGP ला सुद्धा ह्या माहिती दिलेली आहे, तसेच जिल्हा परिषदेला सुद्धा माहिती दिलेली आहे, असे ग्रामपंचायतीने आम्हाला गेल्या वर्षी सांगितलं होतं। संबंधित खात्याला सांगून सुद्धा अजूनपर्यंत काहीही सुरुवात केलेली नाहीये। मग मोनोर गावाला ह्या वर्षी सुद्धा पाणी पुरवठा बंद होण्याची ग्रामपंचायत प्रशासन वाट बघते का आणि त्यानंतरच कामाला सुरुवात करेल का, असे ह्या ठिकाणी एक नवे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अवघा 1 महिना उरलेला आहे आणि ह्या कामाला सुरुवात केली नाही तर ह्या वर्षी सुद्धा परत मोनोर गावाचा पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे। आधीच मोनोर गावाला पावसाळ्यामध्ये गढूळ पाणी मिळत आहे। पावसाळ्यामध्ये जर ही पाईपलाईन केली नाही तर पुन्हा तीच स्थिती 2023 ला झाली होती, तीच होणार का, असे एक नवे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। आता बघूया ही कधी पाईपलाईन करतात की परत तीच पाईपलाईन राम भरोसे ठेवतात, हे बघावं लागेल। मोनोर गावाला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाण्याची टाकी सायलंट परिसरात आहे। टाकीमधील वॉल मोठ्या प्रमाणात लिकेज असल्याने आसपास मळी निर्माण झाली आहे। ग्रामपंचायतकडे एवढा सुद्धा निधी नाहीये का की तो वॉल सुद्धा रिपेअर ग्रामपंचायत करू शकत नाही?
परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार घरासाठी नवीन पाणी कनेक्शन घेताना ग्रामपंचायत तब्बल 2,000 रुपये आकारते. मात्र एवढी रक्कम भरूनही नागरिकांना नळ फिटिंगचा खर्च स्वतःच्या खिशातून करावा लागतो. विशेष म्हणजे फिल्टर पाणी मिळेल अशी आश्वासने देऊन पैसे घेतले जातात. प्रत्यक्षात गावात कोणतीही प्रभावी फिल्टर यंत्रणा कार्यरत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. फिल्टरच नाही तर फिल्टर पाणी कुठून येणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. सध्या गावकऱ्यांना फिल्टर पाणी मिळत नाही. तसेच पावसाळ्यात परिस्थिती आणखी भीषण होत असल्याचे चित्र आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आम्ही वर पाठपुरावा केला आहे असे सांगत ग्रामपंचायत जबाबदारी झटकत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे अखेर गावकऱ्यांनी आपली तक्रार नक्की कुणाकडे करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामसेवक नितीन पवार, सरपंच चेतन पाटील तसेच संबंधित सदस्य गावातील एवढ्या गंभीर पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष का करत आहेत? नागरिकांकडून हा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. पाण्यासारख्या मूलभूत सुविधेकडे होणारी ही डोळेझाक ग्रामस्थांच्या संतापात भर घालत आहे. गावात विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना प्रत्यक्षात नागरिकांना स्वच्छ पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने या प्रश्नाची दखल घेऊन फिल्टर पाणी पुरवठा करणे गरजेचे असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. कर आकारण्यात पुढे पण स्वच्छ पाणी देण्यात मागे, म्हणून ग्रामपंचायतीचा कारभार नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा ठरत आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.